हे सोपं नाहीये, हे काही कुठल्या कथा कादंबरीची गोष्ट नाहीये की असा माणूस येतो, उभा राहतो आणि पुन्हा एवढ्या संकट गिळून पुन्हा धीरोदात्तपणे उभा राहतो. हे अनेक वेळा घडलंय. पण आज शरद पवार यांचं उभं राहणं तुम्ही त्याच्याकडे कसं पाहताय? कराविलास पवारांना आतापर्यंत अनेक संकटाच्या काळात खंबीरपणे मैदानात उतरून काम करताना आपण पाहिलेलं आहे. मग त्या आपत्ती असतील किंवा अन्य कोणत्या त्यांच्या राजकीय जीवनातल्या अनेक काही घटना असतील. पण आजची घटना मला अत्यंत खूप महाराष्ट्राच्या दृष्टीने दिलासादायक, एकूण महाराष्ट्रातल्या परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने दिलासादायक अशासाठी वाटते की आपण ज्या दिवशी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं त्या दिवशी दुपारी माध्यमांना काही स्पष्टीकरण देण्यासाठी शरद पवार ज्यावेळी समोर आलेले होते की ममता बॅनर्जी यांनी जे एक घातपाताच्या संदर्भात काही शक्यता व्यक्त केली होती आणि त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी माध्यमांच्या समोर आलेले शरद पवार ज्यावेळी महाराष्ट्रानं पाहिले अत्यंत विकल झालेले, तर पवारांच्या विषयी काळजी वाटावी अशी परिस्थिती ते दृश्य पाहताना सगळ्यांच्या समोर होती. आणि एकूण अजितदादांच्या जाण्याचा जेवढा धक्का होता, साधारण तेवढाच धक्का शरद पवारांना त्या अवस्थेत पाहण्यासारखा होता. त्यामुळं काळजी वाटण्याजोगी परिस्थिती होती. पण 2 दिवसानंतर आज अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन झाल्यानंतर शरद पवार मैदानात उतरलेले बघितलं, ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शरद पवारांच्या राजकारणावर परिवर्तनवादी राजकारण करणाऱ्या सगळ्या ज्या घटकांच्यासाठी खूप दिलासादायक गोष्ट होती असं मला वाटतं. म्हणजे यापुढे कोविड काळात मैदानात शरद पवारांनी उतरणं असो किंवा आपत्तीच्या काळात किल्लारीपासून गुजरातपर्यंतच्या शरद पवारांनी मैदानात उतरणं असो, पण आजचं उभं राहणं हे खूप वेगळं होतं. कारण आपल्या मुलासमान असलेल्या आपल्या अजित पवार यांच्या निधनानंतर कुणीतरी मैदानात उतरणं ही खूप महत्वाची गोष्ट होती. ते बियॉन्ड द पार्टी, राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन होतं. आपण याला आताचं राष्ट्रवादीचं राजकारण आहे त्या चष्म्यातनं बघणं खूप कोतेपणाचं आणि खूप संकुचित ठरेल असं मला वाटतं. त्याच्या पलीकडच्या या सगळ्या गोष्टी होत्या. ते समजायला आपल्याला शरद पवार, त्यांचं राजकारण, त्यांचं व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टींचं नीट भान असायला पाहिजे असं मला वाटतं. नक्की. भोकरे सरांना विचारतो. सर म्हणाले तसं शरद पवार हे महाराष्ट्राला न उलगडलेलं कोडं आहे. जरा तुम्हाला काही कळलं असेल, काही उलगडलं असेल तर आम्हाला सांगा की हे शरद पवार कोण आहेत, कसे आहेत, जे आज अशा पद्धतीनं उभे राहताना आपण पाहिलं. तुम्ही एक शब्द वापरला, हा, धीरोदत्त. हे धीरोदत्त हा शब्द त्यांना अगदी बरोबर लागू आहे. आजपर्यंत मी बघत आलोय, वैयक्तिक आघात असतील, राजकारणातले आघात असतील, अन्य कुठले आघात असतील, ते सहजासहजी कसे पचवायचे हे शरद पवारांच्याकडनं शिकून घेतलं पाहिजे इतरांनी. कॅन्सरचा मुद्दा असू दे, स्वतःवर आलेला तो जीव आपला जाणार अशा पद्धतीचं डॉक्टर सांगत होते त्यांना की तुम्ही आता पथ्य पाळली पाहिजेत आणि काही दिवस असं सुचवलेलं होतं. तरी ते धीरोदत्तच राहिले त्या ठिकाणी आणि त्या कॅन्सरवर सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मात केली, आपण बघितलं हे. आणि असेच प्रसंग येत गेले. आणि आता तर अजितदादांचा हा प्रसंग म्हणजे हा खरोखर त्यांचा मुलगाच होता, म्हणून कधीच वाढवलेला नाही. पवार साहेबांनी हे बघितलंय. म्हणजे त्यांच्या जवळ सुद्धा मी होतो, मी त्यांचं वागणं, आपण पहिले समाजाचे आहोत, समाजासाठी आहोत, नंतर कुटुंबासाठी आहोत आणि नंतर स्वतःसाठी आहोत, हे पवार साहेबांचं आतापर्यंत जीवनचरित्र मी बघितलेलं आहे. त्याच आता हे तुम्ही म्हटलं ना धीरोदत्तपणा, हे आता जे दिसतंय ना, परवा त्यांनी जे हुंदके दिले ते मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितले असते त्यांचे. आणि आज परत ते सगळं विसरलेत आणि कामाला लागलेत. आपण पहिले समाजाचे आहोत, देशाचे आहोत, ही भावना त्यांची. आणि आता अजित पवारांच्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, सामान्य कार्यकर्त्याला आधार देणं हे गरजेचं आहे. मग हे कोण देणार? ही भावना आहे पवार साहेबांची. आणि आता तुम्ही राजकारणाकडे तर आपण जाणारच आहोत त्याच्यानंतर, परंतु ह्याच्यातला शरद पवारांचा तुम्ही जे वर्णन केलं विलासजी, खरोखर तुम्ही अगदी परफेक्ट बोललेला आहात की त्याच पद्धतीनं आहेत. आज पवार साहेब अजित पवारांची उणीव भासून देणार नाहीत म्हणून ते मैदानात आता उतरले. भोकरे सर, तुम्हाला खोटं नाही सांगत, जेव्हा हे दृश्य आली ना, तेव्हा आमच्या पिढीनं सोडून द्यावं राजकारण काय ते, आपण सामान्य माणूस म्हणून सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा कोणी असेल समजा,
त्यानं जरी ती दृश्य बघितली ना तरी हे हे वेगळं आहे, हे रसायन वेगळं आहे आणि हे प्रेरणादायक आहे. त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखं आहे. राजकारण सोडून द्या, मी म्हणतो राजकारणाचा हा भाग वेगळा आहे. अगदी बरोबर सांगितलं आणि जनता पाहते. येस, महाराष्ट्र बघतोय आणि हे शरद पवारांना आज नाही बघत महाराष्ट्र. शरद पवारांना महाराष्ट्र गेली अनेक दशकं पाहतोय आणि ते असेच आहेत. खरं तर काळजी सगळ्यांना वाटली होती, असं वाटलं होतं की ह्या दुःखातनं ते कोसळून पडतील, मोडून पडतील, पण ते सगळं आजपर्यंत जसं त्यांनी खोटं ठरवलं यावेळी पण ठरवलं. मग पांडुरंग सांडभोर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पांडुरंगजी, शरद पवार आज ज्या पद्धतीनं मैदानात उतरताना दिसले, आपण रिपोर्टिंग करत होतात, मी बारामतीमध्ये होतो, कार्यकर्त्याच्या सामान्य माणसाच्या मनाच्या डोळ्याच्या समोर एक प्रचंड अंधार होता, पुढे काही दिसत नाही. सगळ्यांची भावना होते पुढे काही दिसत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये पुढे रस्ता दाखवण्याचं काम शरद पवार करतायत का? एक. दुसरं, मी आधी म्हणालो, प्रधान ज्या रणांगणावरून धारातीर्थी पडल्यानंतर सैरभैर झालेल्या सैन्याला मी अजून मैदान सोडलेलं नाही, हा मेसेज शरद पवार देत आहेत का? मी थेट विचारतो. विलासजी, मला वाटतं नक्कीच एक जुनी फक्त आठवण सांगतो तुम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खूप पडली आणि पुण्यात शरद पवारांची जी पहिली पत्रकार परिषद झाली तर त्यात आपण एक प्रश्न विचारला होता की आता ही पार्टी फुटल्यानंतर तुमच्या पार्टीचा चेहरा कोण? तर त्यांनी पोट दाखवून शरद पवार हे नाव घेतलं होतं. आणि मला वाटतं तीच वेळ पुन्हा आलेली आहे की भलेही हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेगळी असेल, पण अजित पवारांच्या जाण्यामुळे जो काही मोठी पोकळी झालेली आहे, जो काही अंधार निर्माण झालाय, तर तो अंधार कोण जर दूर करू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त शरद पवारच आहेत. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते असतील, कार्यकर्ते आहेत, पण या सर्वांना एकत्र मोड बांधण्याचं किंवा या सर्वांना बांधून ठेवण्याचं, या सर्वांना त्यांच्यावर एक कमांड हे करायचं किंवा अगदी त्यांच्या घरातला जो काही कौटुंबिक संघर्ष पण आपण पाहिलेला आहे तो सुद्धा दूर करण्याचं काम फक्त आणि फक्त शरद पवारच करू शकतात. आणि मला वाटतं पुन्हा एकदा शरद पवारांनी हातात सूत्र घेतलेले आहेत, ते मैदानात उतरलेले आहेत आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. सर, काही प्रश्न मी थेट विचारणार आहे आणि तुम्ही सगळे मला माहिती आहे थेटपणे उत्तर देणार आहात. आता मी राजकीय प्रश्नांकडे येणार आहे. विजय सर, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या शरद पवार यांनी आपल्या घामातून कष्टातून उभा केला, तो पक्ष पटेल तटकरेंच्या ताब्यात जाऊ नये याच्यासाठी स्टेरिंग आपल्या हातात घेण्याचा हा प्रयत्न आहे का? मी थेट विचारतो. मला आता या क्षणी तसं वाटत नाही. त्याचं कारण असं की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, आता तातडीची गरज काय होती यातल्या या सगळ्या अजितदादांच्या जाण्यानंतरची, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करणं आणि जो नेता सर्वांना मान्य होईल असा असणं. आताच्या घडीला त्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 3 नावं दिसतात: प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि तिसरं नाव छगन भुजबळांचं. या व्यतिरिक्त राज्य पातळीवर अपील असलेला नेता या पक्षाकडे नाही. त्यात भुजबळांच्या संदर्भात त्यांनी ओबीसी आंदोलनात घेतलेल्या भूमिकेमुळं वेगवेगळ्या समाज घटकांच्या मध्ये नाराज आहेत. त्यामुळे ते नाव मराठा बहुल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मान्य होऊ शकलं नसतं. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे दोघंही केंद्राच्या राजकारणात, लोकसभेत आणि राज्यसभेत आहेत. आणि यापैकी जरी कुणाचे दुसरे एखादं नाव आलं तरी, कुठलंही नाव आलं असतं तरी त्यातून पक्षामध्ये ते सर्वमान्य होण्याची शक्यता कमी होती आणि त्यातून पळापळ होण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत सगळ्यांना बांधून ठेवणारा आताच्या घडीला, भविष्याची मांडणी नंतर होईल राजकारणाची, पण आताच्या घडीला या सगळ्यांना बांधून ठेवायचं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आताच्या घडीला एकत्रित ठेवायचा असेल तर त्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याशिवाय दुसरं कुठलंही नाव समोर येण्याची शक्यता नव्हती. मला वाटतं त्या दृष्टीने ही एक व्यवस्था झालेली आहे. सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या होतील, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होतील. पण मला वाटतं महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं, राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही तात्पुरती व्यवस्था असेल असं मला वाटतं. बरं,